विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता वैदेहीच्या हाती तिच्या आईचं ते पत्र लागलेलं असतं. आता ती ते पत्र वाचणार पाहणार तोपर्यंतच आता त्या ठिकाणी तिचे बाबा पोहोचतात. बाबा बघतात की वैदेहीच्या हातामध्ये तिच्या आईचं ते पत्र आहे. ते विचार करतात की हे पत्र इथे हिच्याकडे कसं आलं. चुकून जरी हिने हे पत्र वाचलं तर सगळी गडबड होऊन जाईल. मग काही झालं तरी हिने हे पत्र वाचायला नको असंच बाबांना वाटत असतं. तसेच ते येतात आणि म्हणतात, वैदू काय गं काय करतंस. त्याबरोबर मग वैदू ही म्हणत असते, काही नाही बाबा जरा. त्यावर बाबा म्हणतात, गो कित्याक ह्यो सगळा पसारा काढून बसतंस. त्याबरोबर ते म्हणतात, हे बघ मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम कॉफी आणलेली असा, ह्या घे कॉफी पी, मग तुका जरा बरं वाटेल. त्याबरोबर वैदू कॉफी घेते आणि बाबांना म्हणते, बाबा ते जे पत्र आहे ते मला द्या. अहो ते माझ्या कामाचं आहे. त्यावर बाबा म्हणतात, नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो सूर्य असतो तो चिंगी खोलीत घेऊन येतो. तर चिंगीला तो म्हणत असतो, चिंगे गप्र माका सांग, तुका ह्या पत्र तुका ह्या व्हिडिओ खैसून गावला, कुणी दिलो तुका ह्या व्हिडिओ. त्याबरोबर ती म्हणत असते, रे माका कुणी दिलो, कसं दिलो, खैसून गावलो, यापेक्षा आता महत्त्वाचा काय असा. ह्यापेक्षा महत्त्वाचा ह्या असा की तू काय करत होतंस. तू कित्याक लोकांका पैसे वाटत होतंस, कळता काय तुका. हां त्याबरोबर मग आता पुढे ती म्हणता, ह्या जर बायोग कळला तर नेहमी माका सांगत असतं, मग तुम्ही माका अक्कल शिकवतस नव, मग आता कित्याक पैसे वाटत होतंस तर सांग माका. त्याबरोबर सूर्याला आठवतं की तो तर लोकांना पैसे देत होता ते म्हणजे रक्तदान करण्यासाठी. त्याला आठवतात त्याची वाक्य, रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान, रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान. मग आता लगेचच ती म्हणता, बोलतंस की नाही, कशाक दिलंस ते लोकांका पैसे, कित्याक वाटत होतंस. तर दुसऱ्या बाजूला इथे आता बाबा वैदेहीला म्हणतात, अगो त्या पत्र तुका कशाक देऊ, त्या पत्र तुझ्या कामाचं नसा, त्या वाहन सामानाची जुनी यादी असा, मला ते सगळं सोड. ह्या सांग पोलीस स्टेशनात काय झाला. त्यावर लगेच वैदू म्हणता, काय सांगू बाबा तुम्हाला, अहो काहीच नाही. मी जाण्याआधीच आत्याचं काम झालं होतं तिथलं. आत्या निघालीच होती घरी यायला आणि मला तर ना आता आत्याच्या उत्तरांची सवय झाली. तुझ्यापर्यंत काय नाही येऊचा, तुका काय गरज असा ह्या सर्व गोष्टी माहीत करून घेण्याची. ह्या गोष्टींमध्ये तू पडू नको, वेळ आली की सांगतलंय बाप रे. त्यावर बाबा म्हणतात, जाऊ देत ग, तू त्या सर्व गोष्टींमध्ये मग लक्ष घालूच नको. उगाच त्या सर्वात पडण्यापेक्षा तू त्या सर्व गोष्टींपासून खरोखर लांबच राहा की. बरं आता मला तुझं कामाबद्दल सांग. बाबा मुद्दामून विषय बदलत असतात. तर दुसऱ्या बाजूला सूर्या आता चिंगड्याक सांगू लागतात, अगो काय सांगू तुका, त्या आरोग्य केंद्रावरती रक्तदानाचं शिबिर ठेवलं होतं, पण लोक रक्त देऊक तयार नव्हते गे, मग मी त्यांका मदत म्हणून ह्या सगळा केलं. त्यावर ती म्हणते, मदत म्हणून त्यांका तू केलंस. ही सगळी जी भोळीपणाची ॲक्टिंग असा की नाही, ही सगळी बायोसमोर करायची, माझ्यासमोर नाही, समजला. आता मका खरं सरळ सांग, कोणासाठी केले असे सगळं, कोणाक इम्प्रेस करूचा होता, कोणावर इम्प्रेशन मारलंस, सांग चल पटपट सांग, बोल लवकर. त्यावर लगेचच सूर्या म्हणता, ए चिंगड्या तुला काय करूचं असं गो, एवढ्या सगळ्या चौकशा किती विचारतस. त्यावर ती म्हणते, हो काय मी चौकशा करते बायो. त्याबरोबर लगेचच तो म्हणता, गो गप. त्याबरोबर ती म्हणते, गप ना, मगे माका कशाक बोलतस. त्याबरोबर तो म्हणतो, गे नाही बोल ना, सांग काय पाहिजे तुका, सांग माका, जा तुका पाहिजे ना त्या मी तुका देते, पण बोल. त्याबरोबर ती म्हणता, माका काय पाहिजे त्या मी नंतर सांगतलंय, पण आता तू माका इतके दिवस चिंगड्या बोलत होतस ना, मग आता तू माका आहे ना सारिका दिदी बोलूचा, सारिका दिदी एवढं बोलून ती थैसून निघून जातात. तर इकडे बाबा येतात आणि आता आत्याक विचारतात, काय गं तूच म्हटली होतीस मगे की आधी ह्या सगळ्याबद्दल वैदेहीच काय सांगूचा नाही म्हणान, मग ह्या पत्र माका वैदेहीच्या खोलीत गावला. त्यावर ती म्हणते, अरे माका नाही माहिती दादा, ह्या पत्र थैसर कसा गेला ता, माका खरंच नाही माहिती. तर आता तिची नजर तिच्या नवऱ्यावर पडता. त्याबरोबर तिका ताबडतोब तिच्या नवऱ्यावर आता संशय येता. मग ती थैसर येता आणि त्यांका म्हणतात, कोणाचा असो यो शहाणपणा. त्याबरोबर मग आता ते लगेचच हातातला पेपर खाली घेतात आणि म्हणतात, म्हणजे तुका काय वाटतं ह्या सगळा मी केलाय.
त्याबरोबर आता लगेचच तिकडे आत्या म्हणता हो, कारण ह्या पत्र फक्त माझ्या खोलीत असता, माझ्या कपाटात. मगे माझ्या कपाटात ह्या पत्र होता, ता वैदेहीच्या खोलीत तिच्या कपाटात कसा गेला? त्याबरोबर मग आता आत्याला तिचा नवरा म्हणतो, मला काय माहिती, ठेवलं असशील तू थैसर चुकून पाकून. माका एक गोष्ट व्यवस्थित लक्षात असा, ता म्हणजे तिकडे आम्हाक कोणाकच एंट्री नसा आणि तुझ्या खोलीत पण मी जात नाही, माहिती आहे ना तुका. मगे त्यावर आत्या म्हणता, लक्षात ठेवा, जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत वैदेही आणि वरद यांच्या लग्नाचा विषय कुणीच काढायचो नाही. कधी काढायचो का नाही ते सगळा मी ठरवणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सूर्या बोलत असतो, मामा अरे सगळेच पाशे उलटे पडत चाललेत रे, म्हणजे काय करावं ना मला खरंच आता काही कळतच नाही आहे. म्हणजे एकाएकीत सर्व गोष्टी जड व्हायला लागल्यात. म्हणजे जरी काही चांगलं करायला गेलो तरी त्यातला मिठाचा खडा वगैरे वगैरे. त्याबरोबर मग मामा त्याला हात जोडून दाखवतो. मग तो म्हणतो, घातलंय साकडं पण घालून बघलंय, पण त्याचं काय एक उपयोग नाही होणार, त्या साकड्याने काय एक नाही मिळणार माका. आता बघे तुकाच एक साकडं घालते, काय कर, काहीतरी असं सुचव की ज्यामुळे मॅडमचा राग एकदम गेला पाहिजे आणि डॉक्टर मॅडम माझ्याबरोबर चांगलं बोलू होया. तर दुसऱ्या बाजूला मामाला दिसतं की एका मुलीची ओढणी समईच्या वातींवरती पेटू शकते. मामा आता सूर्या दाखवता, सूर्या अरे ता बघ. पण सूर्या मामा म्हणता, अरे मामा ता जाऊ दे, मी तुका महत्त्वाचा काहीतरी सांगतोय आणि तू थैसर काय बघतस. त्यावर मामा ह्या का आता सूर्या परत सांगू लागता, अरे डॉक्टर मॅडम लय रागवल्यात रे माझ्यावर, म्हणजे ज्या गोष्टी त्यांका कळूकच नको होत्या ना त्या गोष्टी पण त्यांका कळल्यात. बरं कळल्या तर कळल्या, खूप चुकीच्या पद्धतीनं कळल्या. त्यामुळे ना माका आता टेन्शन इला असा, काय करू काही सुचना नाही. त्यावर मामा म्हणता, सूर्या अरे मागे. सूर्या त्यावेळी सूर्या म्हणता, काय असा मागे. आणि मग सूर्या मागे बघतो तर त्या मुलीची ओढणी जळत असते. सूर्या म्हणतो, अरे माझे बाय. आणि मग आता सूर्या धावत तिकडे येतो आणि त्या मुलीला पटकन मागे खेचतो. आता ती मुलगी मागे खेचल्यावर सूर्या जेव्हा बघतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः वैदेही असते. आता वैदेहीला नजरेसमोर बघून सूर्याला लगेचच आठवतं, वैदेहीने त्याच्या कानाखाली दिली होती. त्यानंतर तिने त्याला सांगितलं होतं, स्वार्थासाठी आणि काही अटी पूर्ण करण्यासाठी जोडलेल्या नात्यांमध्ये मला काहीही रस नाही आहे, ना मैत्रीत ना आणखीन काही. आता हे सगळं आठवल्यावर सूर्या विचार करतो की मी का खेचलं बरोबर येऊन यांना. तर वैदेहीला सुद्धा आता सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून ती बोललेले शब्द आठवत असतात. मला वाटलं नव्हतं तू असा असशील, पण तू सुद्धा शेवटी त्यातलाच निघालास. काही वाटलं नाही का तुला? मला वाटलं होतं तुला मैत्री या गोष्टीचा अर्थ माहिती आहे, तुला नात्यांची किंमत आहे, पण नाही. तर दुसऱ्या बाजूला वरद हा बाहेर जायला निघालेला असतो. इतक्यात आता वरदचे बाबा म्हणतात, ए वरद थांब, बरा झाला इलास्ता, माका बोलूचा असा तुझ्याबरोबर, ये सर. त्याबरोबर मग आता वरद तिकडे येतो आणि म्हणत असतो, काय झालं, कित्याक बोलवतो. त्याबरोबर बाबा म्हणतात, अरे तुका काय लाज नाही वाटत, हां आपल्या होणाऱ्या बायलीबरोबर कोणी असा वागता काय. वरद म्हणता, अहो पण मी केलंय काय. त्याबरोबर बाबा वरद का घेऊन येतात आणि म्हणतात, मामाच्या पाया पड पहिले भाऊजींच्या. त्याबरोबर मग वरद काही पाया पडत नसतो. तर मामा म्हणतो, असू द्या भाऊजीनू, एवढं करूची काय गरज नाही. त्यावर लगेचच आता आत्या म्हणता, हो बरोबर आहे, दादाच्या पाया पडूची काय गरज नसाच, पण जिका तू दुखावलंस मगे तिची माफी माग, तिच्या पाया पड. त्याबरोबर मग आता वरद म्हणता, अहो पण मी केलाय काय ता तरी माका कळू द्या. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात, मागील ना, तिची पण माफी मागेल. आता जर हैसर ती समोर असती मगे तर मी लगेच हे का सांगितलं असतंय की तिच्या पायावर तुझा डोका ठेव आणि माफी माग. जा चुकीचा असा ता चुकीचाच असा आणि जा बरोबर असा ता बरोबर पण असा. वरद तू केलास तर चुकीचा होता. त्याबरोबर मग आता पुढे लगेचच बाबा म्हणतात की भाऊजीनू तुम्ही काळजी करूच नका आणि वैदेहीचे दर बिलकुलच नाही. मी ती का ह्या घरात माझी सून म्हणून नाही तर लेक म्हणून आणतले आणि तिची काळजी पण अगदी लेकीसारखीच घेतले. तुम्ही एकदम निवांत राहा. जेव्हा काहीतरी अडचण तिच्या समोर येईल ना तेव्हा तिचो बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. हां
तुम्ही काळजी करू नका. बरं वरद, तू काहीतरी जात होतस मगे, निघ 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 जा, उगाच तुका उशीर होऊक नको, निघ. त्याबरोबर वरद लगेचच पुढे जाता आणि म्हणता, पप्पानू जरा येतस, महत्त्वाचा बोलूचा असावं तुमच्या वांगडा. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात, होय वय येत आहे. आणि मग वरद पुढे निघून गेल्यावर लगेचच त्याचे बाबा मागून येतात आणि आता वरद बरोबर बोलूक लागतात. तर दुसऱ्या बाजूक आता हैसर जी वरदची आऊस असतात तिका मात्र काय कळत नसता की हा कुणी केला असेल. तर दुसऱ्या बाजूक वैदेही आणि सूर्या एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात. वैदेही म्हणता, अरे काय चाललंय तुझं, पुन्हा पाठलाग करतोयस का तू इथेही माझा, तुला का कळत नाही आहे मी सांगितलेलं मला तुझ्याबरोबर बोलायचं नाही आहे. हे बघ, मी हवं तर तुझे हात जोडून माफी मागते, तू माझी माफी नको मागू. प्लीज प्लीज मला एकटीला सोड, प्लीज मला थोडा वेळ शांत बसू दे, कळलं, प्लीज मला एकटं राहायचं आहे. त्याबरोबर सूर्याला आठवतं वैदेहीने त्याला हीच गोष्ट आधीसुद्धा सांगितली होती की मला तुझ्याबरोबर काहीही बोलायचं नाही आहे, मला एकटं सोड. आणि आता वैदेहीने पुन्हा तीच गोष्ट बोलली. मग सूर्या तिकडनं काही न बोलता निघतो. तो मामाकडे येतो आणि मामाला म्हणतो, मामा चल. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे पण. त्यावर लगेचच मामाला तो इशारा करतो, मामा चल. आणि मग ते दोघं निघून जातात. त्याबरोबर लगेचच जे पुजारी काका असतात ते येतात आणि वैदेहीला म्हणतात, गो असं काय केलंस, त्या पोरामुळे आज खरं तर तुझं जीव वाचलो, तुझी ओढणी समयवर जळली असती पण त्यांनी तुका वाचवल्या. तर दुसऱ्या बाजूला इकडे दादांनी आता बँकेत फोन केलेला असता, काय पासबुकमध्ये एंट्री नाही, असं कसं होईल, मी सूर्याक सांगितलं होतं पैसे जमा करू. बरं नाही काय करूच आता मी बघतोय, हो ठेवा तुम्ही. त्याबरोबर मग इकडे आता घरात चिंगड्याला सगळं कळलं असा हे सूर्या त्याच्या मित्रांना सांगतो. त्यावर मग लगेचच मंग्या म्हणता, मी आधीच म्हणलं होतं मगे की भाईने दिलेले पैसे असे कुठल्या तरी चुकीच्या कामात खर्च करूकच नको, पण तुम्ही माझा ऐकला नाही, तुम्ही हुशार माणसा ना, माझं किती का ऐकणार. त्यावर लगेचच सूर्या म्हणता, हे बघ आधीच प्रॉब्लेम काय झाला आहे हे आपल्याला माहिती असा वकील साहेबांनो, आता तो सोडवायचो कसो ह्यो प्रश्न असा. त्यावर लगेचच इकडे नाण्यासुद्धा म्हणतात की मला काय वाटतं माहिती आहे काय, ह्या चिंगड्यांना जरा जास्तच चिवचिव करता नाही काय रे सूर्या. त्यावर सूर्या म्हणता, अरे हो रे, पण पर्याय काय असा, काय बी झाला ना तरी आज भाईंनी बँकेत जमा करूक दिलेले पैसे बँकेत जमा होऊकच होय, नाहीतर लय मोठी काहीतरी अडचण होईल. पण ते पैसे खैसून आणायचे कसे आणायचे त्या माका काय सुचना नाही. त्याबरोबर मग लगेचच आता त्याचे मित्र म्हणतात, ह्या प्रकरण गळ्याशी इलो असा. त्याबरोबर मग सूर्या गळ्याक हात लावता आणि ते का त्याची चैन लक्षात येतात. सूर्या म्हणता, नानू खरंच तू कितला हुशार आहेस र, खरंच तू काय भारी आयडिया दिली आहेस माका. त्याबरोबर लगेचच नानू म्हणता, अरे पण मी काय आयडिया दिली, मी काय बोललो. त्यावर सूर्या म्हणतो, अरे बोललास तू, लई काय बोललास भावा, तू का कळणार नाही. त्याबरोबर मग आता सूर्या आहे असं म्हटल्याबरोबर नानू म्हणतो, खरंच काय करणार असतोस तू सूर्या. त्यावर सूर्या म्हणता, अरे ह्या काय चेन माझ्या गळ्यातली, आता मी ह्या चेन. त्याबरोबर मग मंग्या म्हणता, मोडून टाकणार असस, अरे बायोनी किती प्रेमाने केली असं मागे. तर तो म्हणतो, फक्त घाण ठेवणार असेल, चला माझ्या वांगडा. ते तिघं मित्र रस्त्याने चाललेले असताना वैदेहीच्या बाबांना गरगरत असल्यामुळे ते एका जागी बसलेले असतात. सूर्या आता त्यांना बघतो आणि म्हणतो, अरे बघा त्या काकांका त्रास होता. त्यावर तो मदतीसाठी पुढे जात असतो. मंग्या म्हणतो, अरे नीट बघ, देसाई असत ते. त्यावर लगेच सूर्या म्हणता, अरे भाईंच्या वयाचे असत ते, त्या माणुसकी बिनुसकी असा की नाही. मग सूर्या त्यांच्याकडे येतो आणि लगेचच त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतो, त्यांना पाणी प्यायला देतो आणि म्हणतो, काकानू ओ काकानू, बरं वाटतंय काय तुमका आता. त्यावर लगेचच ते म्हणतात की हो, आता मला जरा बरं वाटतंय, तुझे खूप उपकार झाले, माझी मदत केलीस. त्यावर लगेचच तो म्हणतो, अहो नाही एवढा तर चालूचच, माका कळणार नाही की तुमका एवढा त्रास कसा झालो. त्याबरोबर सूर्याला ते सांगतात, अरे ह्या गरमी काय कमी असा, माका गरमीचो त्रास झालो रे. त्यावर सूर्या म्हणतो, बरं ठीक आहे, मग आता खैसर जात आहे. त्यावर ते म्हणतात की मी जरा हैसरत जात आहे कामासाठी. आणि मग त्यानंतर ते चाललेले असतात पण त्यांना जमतच नसतं चालायला. मग सूर्या म्हणतो, सांगा ना खैसर जात आहे. त्यावर ते मी सांगतात, आरोग्य केंद्रावर जातो. मग
लगेच सूर्या मी तुमका सोडूक येतंय असं म्हणून त्यांका सोडूक जातं. जाताना तो मंग्या आणि नानूक त्याची चेन देता आणि घाण ठेवूक सांगता. त्याबरोबर इथे आता पोचलेले असतात थैसर ते दोघं जण. आणि मग सूर्या वैदेहीची स्कूटी बघता आणि त्या स्कूटी बघून ते का आठवता माझ्यासमोर पुण्यांदा येऊ नको असं वैदेहीने सांगितलं होतं. मग तो म्हणता काकानू तुमका बरा वाटताय मगे चला आता मी निघतंय. त्यावर ते म्हणतात की होय होय माका बरा वाटता, पण त्यांना त्रास मात्र होतच असतो. मग लगेचच सूर्या म्हणतो काकानू त्रास होतोय मगे तुमका असू दे मी तुमका आत सोडतोय. त्यावर लगेचच काका म्हणतात अरे माझ्यामुळे तुका कसलो त्रास. त्यावर लगेच सूर्या म्हणता अहो नाही नाही त्रास नाही, इट्स माय प्लेजर मी सोडतोय तुमका. आणि मग लगेचच सूर्या त्यांना आतमध्ये घेऊन जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे तो म्हणतो बरं चला आता मी निघतंय. त्यावर ते म्हणतात अरे लगेच खैसर जातंस, चाय पिऊन जा मगे. त्यावर सूर्या म्हणता अहो हे आरोग्य केंद्र असा खैसर कसलेली चाय मी जाते. त्यावर मग ते काका म्हणतात अरे हय माझी चेडू कामा कसा म्हणून म्हणते थांब. त्यावर सूर्या म्हणता अहो मग तर बरंच झालं की तुमच्यासाठी. त्याबरोबर लगेचच ते म्हणत असतात की अरे तू थांब तू चाय घेऊन जा. सूर्या म्हणता नाही नको माका उशीर होतलो. इतक्यात आता तिथून एक सिस्टर येते. सूर्या सिस्टरला विचारतो डॉक्टर मॅडम आहेत का. त्याबरोबर लगेचच आता ती सांगते की नाही मॅडम राऊंडवर गेल्यात. त्याबरोबर मग आता सूर्या बरा झाला असा म्हणता आणि थैसून निघूक लागता. त्यावेळी मग आता सूर्या थैसून निघाल्याबरोबर ताबडतोब आता तो खाली उतरतच असता. इतक्यात ते का थैसर लगेचच वेदू दिसता. आता वेदूक बघून सूर्या तिच्याकडेच बघत राहता. पण 2 मिनिटांनी तो मागे जाता आणि म्हणता माफ करा मॅडम साहेबांनो, नाही माका माहिती असा तुम्ही सांगितलं की तुमच्यासमोर येऊचा नाही, पण ते काका असतात आतमध्ये त्यांका जरा बरा नसा म्हणून त्यांका हैसर सोडू केलं. त्या बाहेरच्या बाहेरच जात होतं पण ते काकानू बोलले आतमध्ये जा म्हणून आतमध्ये येईल मी येते. आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर वैदेही म्हणते बाबा तुम्ही इथे. त्यावर बाबा म्हणतात मग तू घरी डबा विसरली होतीस ना तुझ्यासाठी घेऊन इलंय. त्यावर ती म्हणते काय बाबा तुम्ही पण कशाला एवढा डबा वगैरे आणत बसलात, एक दिवस मी ॲडजस्ट केलं असतं ना. बरं जाऊ द्या ते सगळं, या आता या तुम्ही आतमध्ये या. आणि मग वैदेही लगेचच बाबांना आतमध्ये घेऊन येते. आतमध्ये आणून ती बाबांना बसवते आणि म्हणते बाबा काय हो काय झालं, खूपच जास्त थकल्यासारखे दिसताय. त्याबरोबर बाबा म्हणतात की काय सांगू तुका चिडवा, बाहेर ऊन काही कमी असा, माझी 2-3 कामं होती गो जरा म्हणान म्हटलं की कामं करत करत जात आहे म्हणान घरातनं एकटाच निघालंय चालत चालत त्या माका एवढा त्रास झालो रस्त्यात. त्याबरोबर ती चिडते आणि म्हणते बाबा अहो जर एवढा त्रास होतो तर तुम्हाला एकटं निघायची काय गरज होती, तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही मला सांगायचं होतं, एक फोन करायचा होतात ना, तुमचा BP लो वगैरे झाला असता तर. त्यावर बाबा म्हणतात गो चिडवा काळजी करू नकोस, एक पोरगो घावलो माका त्याने आणून हैसर सोडल्याने माका, तरी मी म्हणत होते ते का थांब म्हणून चाय घे पण नको म्हणलो, खूप घाईत होतो गो म्हणून गेलो. त्याबरोबर मग आता इकडे तिच्या लक्षात आलेलं असतं की कदाचित तो मुलगा सूर्याच होता. तर दुसऱ्या बाजूला काही लोक गुंडागर्दी करत असतात, आमच्या माणसाला तुम्हीच मारलंय, आमच्या पेशंटचा जीव तुमच्यामुळेच गेलाय. आणि त्यानंतर एकच आरोग्य केंद्रावरती खळबळ माजलेली असते, फुल पळापळ सुरू असते. आता इकडे या सर्व परिस्थितीत काय करावं हे इकडे आता वैदूला सुचत नसतं. तिला तिची मैत्रीण स्नेहा म्हणता हा प्रकरण बरोबर नाही, आपल्यांका हैसून निघून जाऊ खोया. तर दुसऱ्या बाजूला आता नानू हा सर्व प्रकार सूर्याक सांगता आणि आपण लवकर थैसर पोचू खोया असा म्हणता. तर दुसऱ्या बाजूला वैदेही सगळ्यांका शांत करूचा प्रयत्न करत असता, तुम्ही माझं ऐकून घ्या असा म्हणत असता, पण लोक तिचं काही एक ऐकूक तयारच नसतं. त्याबरोबर ह्यो व्हिडिओ हैसरच संपता. व्हिडिओ आवडला असताना तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.